हिंदूंना चोपण्यात तुम्हाला आनंद मिळतोय, मात्र अमराठी माणसांवरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. मंत्री आशिष शेलारांचा मनसेला इशारा. मनसेच्या आंदोलनाच्या आशिष शेलारांकडून पहलगाम हल्ल्याची तुलना. पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप हिंदूंना गोळ्या झाडल्या. इथे निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपत आहेत. शेलारांचा हल्लाबोल. पहलगामचे दहशतवादी तुमचे कोण होते, ते पळून कसे गेले, गाडले गेले की स्वर्गात गेले, याचं आधी उत्तर द्या. किशोरी पेडणेकरांचा आशिष शेलारांवर पलटवार. भाषेच्या नावाखाली होणारी मारहाण आम्ही सहन करणार नाही. मनसे पक्षाची मान्यता रद्द करा. भारतीय हिंदू सेनेचं निवडणूक आयोगाला पत्र. मी अर्ध्या दाढीवरून हात फिरवला आणि ते आडवे झाले. शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका, तर शिंदेंची दाढी नकली, शहा कधीही कातरतील. संजय राऊतांचा पलटवार. ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा देत फडणवीसांकडून टीका, तर फडणवीस आणि शिंदेंनी राज्यभर रडण्याचे कार्यक्रम सुरू करावेत. राऊतांचा पलटवार. ठाकरे बंधूंच्या एकत्र मेळाव्याला अनुपस्थित असलेले मिलिंद नार्वेकर पंढरपुरात दर्शनाला. सर्वपक्षीयांच्या संपर्कात असलेले नार्वेकर मोक्याच्या क्षणीच गायब कसे, राजकीय वर्तुळात चर्चा. कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट. मनसे पदाधिकाऱ्याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकचं गंगापूर धरण 60% जास्त भरलं. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरीच्या पातळीमध्ये मोठी वाढ. रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली.